राम राम नमस्कार मंडळी. तर आज छान असं पावसाळी वातावरण आणि काय सांगू, पावसाळी वातावरण म्हटलं की लसणाची फोडणी आणि त्याच्यावर परतलेल्या छान भाज्या दुपारच्या जेवणाची रंगत वाढवतात. वाह क्या बात आहे. तर असंच पाऊस पडत होता, काय करावं हा विचार मनात आला. चला म्हटलं घरी आहे छान पावसाळीच पालेभाजी करूयात. आणि ती पावसाळी भाजी म्हणजे छान फ्रेश असा बाजारातून आणलेला लाल माठ होता. शिवाय लाल माठ म्हणजे रक्ताची कमतरता दूर करतो, पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, डोळ्यांचे आरोग्य छान होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. अशी ही लोहयुक्त, हिमोग्लोबिन वाढवणारी आणि अशक्तपणा किंवा ॲनिमियाचा त्रास कमी करणारी छान लाल माठाची भाजी. चला तर आपण रेसिपी पाहूयात. पहिल्यांदा मी छान असा बाजारातून फ्रेश आणलेला लाल माठ घेतला. तो छान स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर मी त्यासाठी लागणारे लसूण आणि मिरची, जो मी ॲमेझॉनवरून मागवलेला चॉपर आहे त्यामध्ये छान बारीक केला. इतका छान लसूण आणि मिरची बारीक झाली. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 2 चमचे कूट घेतलं होतं. यानंतर लाल माठाची भाजी छान अशी बारीक चिरून घेतली. यानंतर चॉपरमधून कांदा बारीक करून घेतला आणि मग काय, गॅस चालू केला, कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतलं, त्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकली, ती तडतड झाली की कांदा घातला. कांदा थोडासा परतवून घेतला. त्यानंतर छान बारीक केलेला चॉपरमधून लसूण आणि मिरची छान तेलामध्ये घातली आणि मस्त परतवून घेतलं. परतवून झाल्यानंतर त्याचा जो काही वास सुटला होता, वाह क्या बात है. असं हे पावसाळी वातावरण आणि छान असा लसणाचा फोडणीचा वास, अशी पालेभाजी, त्यानंतर भाकरी किंवा पोळी सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी. तर नक्की अशा पावसाळी पालेभाज्या छान अशा लसणाच्या फोडणीवर, कांद्याच्या फोडणीवर परतवून खा, इतक्या सुंदर लागतात की बस. तर यानंतर हळद, थोडंसं लाल तिखट आणि गोडा मसाला घातला आणि त्यानंतर मी चिरलेली लाल माठाची भाजी त्यामध्ये टाकली आणि छान परतवून घेतली. त्यानंतर पालेभाज्यांना जास्त मीठ लागत नाही, त्यामुळे चवीनुसार अगदी अर्धा चमचाच मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर छान परत एकदा भाजी परतवून घ्यायची. ती भाजी अगदी थोडीशी होते. तर बघू शकता किती छान त्याचा कलर आहे, लाल कलर, आणि त्या भाजी लसणाच्या फोडणीत टाकल्यानंतरचा वास, वाह. तर त्यानंतर मी कूट घातलं. कूट घातल्यानंतर छान भाजी परतवून घेतली आणि एक 10 मिनटं वाफवण्यासाठी झाकून ठेवायची. झाकल्यानंतर एक 2-3 वेळेस अधूनमधून उघडून पाहायचं, म्हणजे आपल्याला समजतं की शिजली आहे का नाही. तर अशा पद्धतीने छान भाजी झाली. गरमागरम पोळ्या मी इकडे करतच होते. त्यानंतर जिरा राईस पण केलेला होता छान हॉकिन्सच्या कुकरमध्ये. एवढा छान छोटासा कुकर आहे, त्यामध्ये मस्त जिरा राईस केला, पोळी आणि लाल माठाची भाजी आणि कडेला ताटामध्ये सॅलड. काय पाहिजे अजून? काही नसलं तरी चालेल, एवढंच असेल तरी मन पण भरतं आणि पोट पण भरतं. तर काय मंडळी, माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पूर्ण पाहत चला. तर काय मंडळी, कधीही काही खाण्याची इच्छा झाली असेल तर मनसोक्त खात राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.